भाऊ, पालकमंत्री पदाचे जे आता पदं वाटल्या गेलेली आहेत, मात्र काही मंत्र्यांची नाराजी या ठिकाणी दिसते. त्याच्यात निश्चितपणाने दादा भुसे आणि गोगावलेंना या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे या विचाराचा मी आहे. त्यांच्यावर निश्चितपणाने अन्याय झाला असं म्हणायला काही हरकत नाही. याचं कारण दादा भुसे आमचे सिनियर मंत्री आहेत, गोगावले 3 वेळेस आमदार झालेले आणि कोकणाचा जो आमचा चेहरा आहे, तर निश्चितपणाने त्यांना मंत्रिपदं पालकमंत्रीपदं दिली गेली पाहिजे. हो, बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी ठेवलेलं आहे. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. शेवटी भरत गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील, हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं. आता शेवटी शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहे की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे. तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद द्यावं. कारण भाऊ भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगलप्रभात रोड असतील किंवा चंद्रकांत त्यांनी त्यांचं काय केलं हे काही नाही, पण आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. तर ही गोष्ट आम्ही शिंदे साहेबांकडे मांडणार आहोत. दादा बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी ठेवलं आहे, तर पहिल्यांदाच गडचिरोलीचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्रीपद ठेवलं आहे. ठीक आहे. गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं मला वाटतं. त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण नाही. पण आमचे जे 2 शिलेदार आहेत यांना पालकमंत्रीपद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे. हो, सुषमा अंधारे म्हणताय बीडच्या पालकमंत्रीपदावरून की अजितदादांनी रक्तरंजित इतिहास पुसावा. ग्रामपंचायत बंद केलं, उत्तर द्या. चला.